सातही कीर्तनकाराला मर्यादा आहेत, बंधन आहे. ओ महाराज, 7 कीर्तनकाराचं बंधन सांगितलं, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की म्हटलं कीर्तन कोणाचंही ठेवा बाबा, इंदोरीकराचं ठेवा, प्रकाश महाराजाचं ठेवा, नाही तर गडावरल्या बुवाचं ठेवा. अरे विषय तोच सांगावा लागेल. आचारावे नाही, शब्दांकडे लक्ष द्या. आचरण वेगळं आणि उच्चारण वेगळं. कलेच्या कीर्तनामध्ये उच्चारण आहे, नाही का? आचरण करायचं असेल तर ते चरित्र श्री रामचंद्र प्रभूच आहे का? अरे राम कथेत असा एकही प्रसंग नाही जिथं आमच्या जीवनातील एकाही प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. याची आज समाजाला नितांत गरज आहे. रामराज्य, धर्मराज्य, माणुसकीच्या राज्याची गरज आहे. पण जगात 2 गोष्टी श्रेष्ठ आहेत. एक आहे धर्म, दुसरी आहे जात. मनुष्य ही जात आहे, अरे माणुसकी हा धर्म आहे. धर्म म्हणजे समाजाचे तुकडे 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 करतात, त्याला धर्म म्हटल्या जात नाही बाबा. समाज जोडायचं काम करतात त्यांना धर्म म्हटले जात. आणि म्हणून माणुसकी हा धर्म आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं चालणं याचं नाव माणुसकी. पण सध्या माणुसकी फक्त जनावरांनी सांभाळली, तुम्ही आम्ही घाली. एकच प्रसंग, एकाला वाघ रागात आला, रागात आलेल्या वाघानं 10 वाघ मारले. असं कधी पेपरला आलं का बाबा? नाही बाबा. रागात आलेला वाघ जात बैला कधी फाडून खात नाही, पण रागात आलेला माणूस 5-10 माणसाचा मुडदा पाडल्याशिवाय राहत नाही. पण माणुसकीच्या दृष्टीनं अरे माणसाचा दर्जा इतका खाली आला, इतका खाली. किती खाली? चोऱ्या माणसं करतात आणि कुत्रे पकडतात. विठाला फक्त आपलं आचरण आणि उच्चारण, नाही का? आचरण श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा का? संसारात तापलेल्या मानवी जीवाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा. तुम्ही पहा ना, एखाद्या माऊलीच्या मनाविरुद्ध घटना घडू द्या, रागाचा अतिरेक करते, सगळ्यांना घराच्या बाहेर जाऊ देते, आतून कडी लावून घेते, 5 लिटरचा रॉकेलचा डब्बा जवळ घेते, काळी पिटी जवळ, 1 मिनिटात रॉकेल ओतून पेटवून घेणार. तुलसीदास स्वामी त्या मावशी जवळ येतात. ओ रॉकेल ओतून घेणाऱ्या मावशी, 2 मिनिट दम काढा. हो, राम प्रभूचा वनवास काढा, वनवासातील सीतामाई काढा. कोण आहे व सीतामाई? अरे जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे, ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे, जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, मालक ब्रह्मांडाचा मालक आहे. त्या जनकाच्या मुलीला, दशरथ राजाच्या सुनेला, ब्रह्मांड नायकाच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. ओ राखेल ओतून घेणाऱ्या मावशी, सीतामाई इतकं दुःख तुमच्या जीवनात आहे का? ऐकल्याबरोबर रॉकेलचा डब्बा दूर जातो. संसारात तापलेल्या मानवी जीवाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा म्हणून आचरण त्याचं करायचं. रामराज्य यायचं असेल तर एकांगी विचार आपल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धर्मराज्य येत नाही. एकांगी विचार कशाला म्हणा? पती घराच्या बाहेर निघाले, घरातून आवाज येतो, मालक
काय कुठं झाले? अहो कुठं नाही. अहो सांगा ना कुठं चालले ती? मी आपल्या ताईला मुलगा पाहायला, ताईला मुलगा पाहायला चालला. मग एक लक्षात ठेवा, काय ऐका बर का कीर्तन, बिगर आईचा मुलगा पहा, बिगर आईचा. कसला मुलगा पहा? बिगर आईचा. त्या मुलाला आई नसावी म्हणजे माझ्या ताईला त्रास होणार नाही. काय आकडा मकडा घातलाय का? ताईला सासू नसावी. म्हणलं हे म्हातारे तुझं कस काय, तुझ्या पोराचं लग्न होणार आहे आता. नाही मी जिवंत असावी ना. मग येणाऱ्या सुनबाईला का वाटू नये, एक कुडक्याचा काला झाला की सासू मी. आता कसं वाटतं बर? माणुसकी संपली. राम राज्य यायचं असेल तर एक बदल झाला पाहिजे. अरे सासूला वाटलं पाहिजे सून माझी मुलगी आहे, आणि सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी जन्म दिलेली आई आहे. वाटतं का हो असं? माता मावल्या वाटतं का असं? सून नाही मुलगी आहे. तिकडून जावईन मुलगी उद्या मोटरसायकल, काय आनंद होतो विचारला. शांताबाई बाहेर या. काय झालं बघा ना तिकडे बाहेर कसा लक्ष्मी नारायण सारखा जोडा कसा दिसला. आणि दुसऱ्या दिवशी हिचच पोरग आणि सुनबाई कळंबून रॉकलच्या फटफटीवर फटफट करीत आले. मग मात्र क्रोध आला. शांताबाई काय बाहेर या, आहे का मर्यादा? आपण बोलत म्हातारे काल कसा दिसला लक्ष्मी नारायण सारखा. आज सुनबाई जवळ आली का मर्यादा. लक्षात ठेवा, राम राज्याचा असेल एकच बदल झाला पाहिजे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे, आणि सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी आई आहे. नाही का? एवढा जर बदल झाला, मला वाटतं आजचं कीर्तन ऐकून ज्या सासू सुना कीर्तन ऐकायला आल्या असतील बाबा, इथून घरी गेल्यावर सून सासूला आईच म्हणणार आहे. नुसतं म्हणाय पुरतं नाही, तशी वागवणार आहे. आणि प्रत्येक सासू सुनेला माझी मुलगी म्हणूनच म्हणणार आहे. नाही का? एवढा जर बदल झाला तर काय होईल एक मिनिटात. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी मुलगी आहे, त्या दिवसापासून या उभ्या महाराष्ट्रातली एकही सून रॉकेल होतून पेटून मरणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सुनेला वाटेल सासू नाही माझी आई आहे, अरे त्या दिवसापासून एकही वृद्ध स्त्री वृद्ध आश्रमात जाणार नाही. आणि या एकुरक्यामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठाला आपण फक्त आचरण हे पटल्यावर मग उच्चारण. नाही का? 4 महिने एकदम नांदायला निघाल्यावर का मांडवी सुत कीर्ती उर्मिला आणि जानकी निघाल्याबरोबर आपल्या सुनेला मातेच्या दर्शनाला 4 गेल्या. तिघींनी दर्शन घेतलं. ज्या वेळेला जानकी हो आपल्या आईच्या पायावर मस्तक ठेवलं, रडून सांगितलं आहे ना, पुत्री पवित्र की कुलदो जानकी 2 कुळ्याचा उद्धार करणार आहेत. चला अजून काय सांगितलं? जानकी जीवन में कभी कभी कड़वे घूट भी पिना पडते है. सासरी गेल्यानंतर कधी दुःख झालं तर रस्त्याला पोरी कधी रडायचं नाही. अपना दरवाजा बंद करके अंदर रो ले जाना, समाज के सामने कभी रोना नहीं. मुलीला सासरी गेल्यानंतर दुःख झालं तर नाही का कसं संपव याचंही उत्तर रामकथेत आहे. एवढंच नाही, 4 बहिणी निघाल्या. हे माता मावले हो, मुलगी जर निघाली तर काय आशीर्वाद देऊन वाट लावावं याचं उत्तर आहे जानकी जा रही ससुराल. हो मा
हा सास ससुर गुरु सेवा करियो. नाही का? काय म्हटलं पाहिजे जानकी? हे मुली, सासू सासऱ्याची आणि गुरुची सेवा करू विसरू नको. एवढा जर आशीर्वाद माता माऊल्यांनो तुम्ही आपल्या मुलीला दिलं. या महाराष्ट्रात नाही, या भारत देशामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. आचरण करायचं असेल तर ते चरित्र श्री रामचंद्र प्रभूचं आहे. पण महाराजांनी प्रमाण दिला चरित्र ते उच्चार. बर कुणाचं कुठलं? कृष्ण परमात्मा. द्वारकेतलं का? नाही बाबा. मथुरेतलं? नाही बाबा. ते चरित्र उच्चारावे जे देवे केले गोकुळी. कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात आणि प्रगट झाले कुठ्यात का? गोकुळात. आता ऐका ना, पूर्वी एक पद्धत होती वहिनीचं बाळांतपण ननंदेनं करण्याची. आता निघाले दाईन बाईन हॉस्पिटल 10-5 लाखाचा मूळचा. वहिनीचं बाळांतपण ननंदेनं करायचं. सुखोबर आहे. पंढरपूरला निघाले. पत्नीनं सांगितलं मालक काय 4 दिवसावर डिलिव्हरीची तारीख आली तरी वारीला निघाले. जावा जावा, माझ्या भावाकडून तुमचं पाहते. हे विटीवरल्या पांडुरंगाला कळलं. अरे स्वतः पांडुरंग परमात्मा चोकोबर आहे. बहिणीचं नाव आहे निर्मलाबाई. निर्मलाबाईच्या रूपात परमात्मा आले. बहिणी उघडा दार हाका मारी आणि मग चोकोबरायाच्या पत्नीनं दार उघडलं. ननंद भावजा एकमेकीला कडकडून भेटल्या. काय म्हणते ऐका गे. बरे झाले तुम्हा देवाने. आग देवानं नाही, देवच आलाय. हो पती माझे गेले कोण. ऐका, पूर्वीचा काळ वहिनीचं बाळांतपण ननंदेनं करण्याची होती. अजून एक पद्धत आली पहा, नवीनच विषांतर झालं तरी. दोंडे जेवायचं काम किंवा ते ढवळं जेवायचं कोणाकडं होतं? रामाने तर ऐका होय, ते पतीकडे होतं ढवळं. सासऱ्याच्या बोखांडी बसले. समाज बी एवढा गमती जाय राहा. मला बी 3 मुले ज्या नाही का ही पद्धत. म्हणून पूर्वीच्या काळी ननंदेचं बाळांत वहिनीचं बाळांपण ननंदेनं करण्याची पद्धत होती. इथं देखील गोकुळामध्ये कृष्ण, मी बोलून गेलो, मथुरेत जन्मले आणि गोकुळात आणून सोडलं. इकडला बाबा तिकडं न्याला आणि तिकडली बीबी इकडं आणली. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्र पाणी. आणि म्हणून नंद पाटलाची बहीण, तिचं नाव आहे सुनंदा, माहेरी आले आपल्या वहिनीच्या बळांतपणासाठी. सकाळची वेळ झाली. सुनंदा आपल्या वहिनी पर्यंत पोहोचली. आणि काय दिसलो? जिलबी दिसली का पेडा दिसला? फक्त पहा, सुनंदा वहिनीपर्यंत पोहोचली आणि पुत्र बाळ दिसलं. कुणाला? सुनंदेला, नंद पाटलाच्या बहिणीला. आनंदाला पारावर राहिलेला नाही. आनंदाच्या भरात आपल्या भावाला एक खुशीची गोष्ट सांगण्याकरता अरे सुनंदा रस्त्यानं पळते. ऐका ना, अरे नंद भैया, आवाज द्या बाबा जरा. अरे नंद भैया. नंद पाटील गोशालेमध्ये गाईची सेवा करण्याकरता गेले होते. आवाज वहिनीचा ऐकला आणि बाहेर आले. इकडं हाक मारत, अरे नंद भैया.
असं म्हटल्याबरोबर नंद बाबाने सांगितलं बोल सुनंदा. अरे नंद पागल झाले का? पुढचं बोल. तुम्हाला मुलगा झालाय खरंच 100% 100% मुलगा झालाय. आनंद झाला का दुःख झालं? नंद पाटलाला काय झाला? काहीच बोलत नाही. लोकाला कीर्तनच कळाना. जाऊ का मोटरसायकलवर बसून गावाकडे पोहला. आनंद झालेला आहे नंद बाबाला. ऐका पुढचं. नंद बाबांनी आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळी काढल्या. कीर्तनात नाही ऐकणारच्या अंगावर असंही का? नंद बाबांनी गळ्यातल्या मोत्याच्या माळी काढल्या. आनंदाच्या भरात आपल्या बहिणीच्या अंगावर सुनंदाच्या फेकल्या. काय म्हटले? सुनंदा जाओ गोकुल में और गोकुलवासियों को खुशी की बात बताओ. ज्यावेळेला नंद पाटलाची बहीण सुनंदा गोकुळामध्ये ते 80 लोक जमलेली होती बखळ. आणि तिथं मग सुरू केलं. अरे गोकुलवासियो नंद पाटलाला मुलगा झालाय हे ऐकलं गोकुळातल्या लोकांनी. मग सुख झालं असेल का दुःख? म्हटल्याबरोबर ही बातमी गोकुळामध्ये सर्वांना ऐकू गेल्याबरोबर किती सुख झालं. एका साधकानं जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, महाराज सांगा ना किती सुख झालं असेल? महाराजांनी सांगितलं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार न होणार सुख गोकुळातल्या लोकांना झालं. परमार्थातलं सुख वेगळं आहे आणि प्रपंचातलं सुख त्याला मर्यादा आहे. नाही का? मर्यादा आहे. 1 मिनिट आता प्रपंचातल्या सुखात सांगतो. चढ उतार कसा आहे. लग्न झाल्याबरोबर हा 2 वर्ष बोलतो, ती 2 वर्ष ऐकते. पुढले 2 वर्ष ती बोलते, हा ऐकतो. राहिलेलं उभं आयुष्य दोघं बोलतात. आणि अख्खी कळंब तालुक्यातलं इकुरका ऐकत इतकं बिघडत जात. बाबा प्रपंचातल्या सुखाला चढवतार आहे. लग्नाच्या वेळेला पती पत्नी अंतर्बाळ धरल्यानंतर एकमेकाकडे जेवढ्या भावनेने पाहतात. अय बाबा आता म्हातारपणी बघताव. म्हातारपणी आता असं आडवं बघायला लागतात. एकमेकाकडे लाल डोळे करून पाहतात. म्हातारी म्हाताऱ्याकडे आणि म्हाताऱ्याकडे. किती लाल डोळे. त्या दोघाच्या मध्ये जर मासारखं उभा ठाकलं तर जागेवर पेटल. हे प्रपंचातल्या सुखाला चढ उतार आहे. पण परमार्थातलं सुख. अरे कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर सुख किती झालं? ते सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंदर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. म्हणून गोकुळातल्या लोकांना अंत पार न होणार सुख झालं. याला अनेक प्रमाण. सुख झालं अंत पार न होणार. कारण काय? हे बा अभंग सोडवत असताना वैकुंठवासी गुहोरी रामचंद्र बोधले महाराजाला जसं आपण गणित सोडवतो स्टेप बाय स्टेप, तशी त्यांची अभंग सोडवण्याची पद्धत होती. आताच्या काळात विचारू नका. अभंग एक घ्यायचा, जायचंय परळीला बारशीच्या गाडीत बसून निघतो. याला किंमत नाही. ते अभंग सोडवावा. रामकृष्ण भाऊ येडशीकरांनी अभंग सोडवावा. रामचंद्र बोधले महाराजांनी. पहा ना,
पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात प्रवेश कसा, या खोलीतून त्या खोलीत प्रवेश कसा. हो महाराज, अंत पारण होणारं सुख झालं. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाळकृष्ण नंदा घरी म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बस दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश. बाळकृष्णच का? कृष्णाचे अनेक नाव आहेत. श्रीकृष्ण आहे, युगुल कृष्ण आहे, लाला कृष्ण आहे, बाळकृष्णच का? आता लक्ष द्या. रामचंद्र प्रभूच्या जन्मोत्सवाचा विचार केला तर चैत्र शुद्ध आणि कृष्ण परमात्म्याच्या जन्माचा विचार केला तर श्रावण वद्य अष्टमी. नाश्ता घातला नाही का? नाही बरं, असं 4 वाजता तर सोडित नाही. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे 8शी संबंध आहे आणि श्री रामचंद्र प्रभू चरित्राचे 9शी. 8 आकडा 9 आकडा गो बसल्या बसल्या माझ्या सगळ्या आकड्याला गाठ आहे, पण 8ला गाठ बघा ना. 1ला डोक्यावर गाठ घा, 2ला डावीकडल्या खाल्ल्या बाजूला गाठ, 3ला मध्ये गाठ, 4ला खाली गाठ, 5ला उजवीकडल्या बाजूला गाठ, 3ला मध्ये गाठ, 7ला उजवीकडल्या वरच्या बाजूला गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिगर गाठीचा 8 छत्रीच्या दांड्यासारखा सरळ गाठच नाही, म्हणून तर आपली गाठ भेट नाही. विठाला 9 आकडा पहा, स्थिर आहे. मी गुणाकार करतो, तुम्ही आडवी बेरीज पटपट करायची म्हणजे कीर्तन लवकर उरकल. 9 एक 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 57, 9 9 36, 36 9, 9 5 50, 5 4 9, 9 6 54, 5 4 9, 9 7 63, 36 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9 10 90 9 0 9 रे. अंक में काही सांग काय 9 का अंक जो स्थिर आहे. 8 मध्ये तसं नाही. 8 एक 8 8 दोन्ही 16, 6 1 7, 8 देखील 24, 4 2 6, 8 पंचे 40, 4 0 4 खाली आलं एकदम ओरी जात. 8 सखुम 8 आणि 4 12, म्हणजे कारण नसताना भीष्माचार्याच्या अंगावर शस्त्र घेऊन धावतो भगवान. 8 सकुम 48, 8 दोन्ही 16, जरासंधाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जातो. 8 दोन्ही 16. कृष्ण जन्मनामध्ये 8 संख्येला फार महत्व आहे. अवतार 8वा, देवकीच्या उदरी 8वी तिथी अष्टमी. जन्मले त्यावेळेला 8 वर्षाची मूर्तीनं 8च प्रकारचं काम केलं. ऐका ना कोणतं कोणतं. हो बाळकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगुल कृष्ण, श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. विठाला एक 2 मिनिटामध्ये एकेका कार्याचं वर्णन पुढं आपल्याला चरित्र पाहिजे, खोड्या पाहिजे. गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न धृतराष्ट्रानं संजयाला गेला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय. संजया विजय कोणाचा होईल? संजयाला माहित आहे विजय जर पांडवाचं म्हणत मतर लय कडक काय ताकदबाज आहे. महाभारत पहा, धृतराष्ट्र राजाची 100 मुलं आणि पंडू राजाची 5. 105 सुरपारंब्याचा खेळ खेळायला जायचे. खेळता खेळता जास्तच डाव भीमदादावर यायला. भीमदादा असा वैतागला रागानं आणि आंब्याचं बुड धरलं. सगळे वरी जाऊन बसलेले असे लक 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 वाजवल्याबरोबर 107 खाली पडली. हे संजय धृतराष्ट्राला सांगतो, राजे काय रे तुमच्या पुतण्या
पुतळ्याचा पराक्रम झाडाचा बुंदा हलून 104 खाली पाडले. आणि मग माझ्या 100 पोराचा लढाईत काय होणार आहे. धर्मराजे भीमाला जेवायला बोलवून घेऊन या. भीमदादा निघतात. देवाने अडवलं, ए भीमा कुठं चालला. धतराट काकानं जेवायला बोल. जाऊ नको रे, नरड दाबून मारेल. भीमाला ताकदीचा बघून अभिमान हो. देवा 1000 हत्तीचं बळ आहे माझ्या. भीमा 1000 हत्तीचं बळ घेऊन काय बसलास रे. राजा धृतराष्ट्रामध्ये 10,000 हत्तीचं बळ. एक प्रसंग तुला दाखवतो. तेव्हा मी पुतळ्याचा भीम तयार केलेला आहे आणि धृतराष्ट्र राजाच्या समोर उभा केला. देवांनी सांगितलं, भीमा पुतळ्याच्या पाठीमाग होऊन एकच सांग, काका मी जेवायला आलेला आहे. काय धृतराष्ट्र राजा आनंदित झाला. पोलादी पुतळ्याला भीम समजून कडकडून मिठी मारली धृतराष्ट्र राजानं. अरे पोलादी पुतळ्याचं पीठ केलं. आणि हे पाहिलं तोंडात बोटच घातलं. देव म्हणले टाचणी पडेल तर आवाज येईल, एवढा का शांत झाला. देवा तुमचं ऐकलं म्हणून बरं झालं. तुमचं जर ऐकलं नसतं मी ना, अरे पोलादी पुतळ्याचं पीठ केलं, माझं तर थालीपीठ झालं असत. हे माहीत होत. म्हणून संजयानं गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देता देता 18 अध्याय संपले. शेवटच्या श्लोकात उत्तरे सांगू का राजे विजय कोणाचा. यत्र योगे श्रीकृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतील ध्रुवा नीतिर्मतीर मम. हातामध्ये बाण घेऊन कौरवावर धावलेला हा योगेश्वर कृष्ण विठाला. भगवान कृष्ण यशस्वी अवतारी ज्ञान वैराग्य 6 गुणांनी युक्त भगवान कृष्ण बर का. श्रीकृष्ण रुक्माई म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार. पाय लक्ष्मीच्या हाती. आणि गोपाल कृष्ण कोणता. अरे सायंकाळच्या वेळेला गाई गोपाळा समवेत गावाकडे येत असलेला मावळत्या सूर्याच्या किरणामध्ये त्याच्या खांद्यावर घोंगडी कुठला. बाळकृष्णांना घरी म्हणून गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्णांना घरी म्हणून आनंदल्या नरनारी. बाळकृष्णंदा घरी म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्णंदा घरी म्हण तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे वेदिले गोविंदे. बाळकृष्णंदा घरी म्हण आनंदल्या नरनारी. विठोबा शेवट शेवट चरित्र ते उच्चारावे. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आले आणि लहान लेकरू अगोदर पळत नाही. अगोदर रांगायले पण रांगताना दह्या दुधाची चोरी. एक गवळण येते, यशोद बघ ना तुझ्या पोरानं दही दूध खाल. माझ्याच मुलानं कस काय
तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत एक फरकांड पडली म्हणजे दुसऱ्या पोराने जर चोरी केली असती तर 2 गुडघ्याच्या 2 तुझ्या पोराचं रांगणच वेगळे. कसलं वेगळे? तळवे तळ हात टेकीचं डाव्या गुडघ्याने करता करता भगवान परमात्मा रांगता रांगता यशोदेन काकाला घेतलो. लागले देव रडायला. अनेक गवळणी आल्या. हो काय वाटेल ते देते कृष्णा, परवडू नको ऐकायला. कारण ज्या वेळेला राधा येते, राधेनं फक्त असं केल्याबरोबर कृष्ण परमात्मा रडायचं राहिले. यशोदा म्हणते ए राधे, सोन्याचा पाळणा रेशमाची ऐकणारे पाळणा सोन्याचा, किती आग लागली येडे सोन्याला. हे अंगठीला परवा 1,60,000 गेले तर रेशमाची दोरी. राधा ऐका ना भगवंताचे राधा झोका देते. कोणी नाही दुसरे घरी आतून कडी लावून घेतलेले. राधा ही स्त्री नाही, भक्ती आहे. राधेनं सांगितलं देवा तू जर 5.5 फुटाचा झाला तर बरं होईल. देव झालेला 5.5 फुटाचे. मालकाने हाक मारे राधे दार उघड. राधा म्हणते देवा लहान हो. देव म्हणले मला मोठं होता येत पण बारीक होता नाही. असं करू नको रे बाबा. मालक आले शेवटी देव लहान झाला. होय भक्ती केला तैसान पूर्वी धरा. रंगता रंगता देव भिंतीला धरून उभा टाकले. अरे पहिल्यांदा जर बाळ उभा टाकलं भिंतीला धरून, आई काय म्हणते राजा उभा राहिला आम्ही नाही पाहिलं. पुढंच असत. काय लबड बोलते. का बोलते? रंगत असताना पहिल्यांदा जर मूल भिंतीला धरून उभं टाकलं बाबा, आईच्या जीवनातलं अति उच्च आनंदाचं टोक आहे. अनगवळणी जमल्या आणि जमून देवाला बोबडे 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 दाविली 14 भुवनी हो. यशोदेकडे सारख्याच तक्रार. यशोदे तुझ्या कृष्णामध्ये दही दूध खाल्लं. आणि सक्की जी आई असते त्याला खरी खोडी वाटत नाही. बाळ किती माझं सगुण आहे, खोड्या करीत नाही. बाळ सगुण गुणाचे दाने गे, बाळ सगुण गुणाचे दाने, बाळ दिसतंय गोजिरवाले, बाळ दिसतंय गोजिरवाले, बाळ दिसतंय गोजिरवाले, बाळ दिसतंय गोजिरवाले. काय सागर राधा राधे गोकुळ सारा, काय सागर राधा राधे गोकुळ सारा, सावळाची म्हणा माझा, सावळाची म्हणा माझा.
कृष्णाला ती गवळण म्हणते ये माझे घरी दिन तुझा घर नंबर टिपून येतोच तुला बांधून टाकते. कृष्णानं घर नंबर गेला. संध्याकाळी घरी गेले करतो माकरतो शक्ती जोरावर दही दूध खाल्लं आणि ह्याला बांधणार होती. पती पत्नी झोपल्या असताना दाढी वेणीची गांड बांधली बाबा. सकाळी देव गेला निघून. हा आणि सकाळी उठाय गेली दोघांचं भांडण. तुला काही कळतं का नाही आणि तुम्हाला काही कळतं का नाही. एवढं वय झाले तरी शेवटी मस्त होनिया मातली धामणी मस्त होनिया मातली धामणी मस्त होनिया मातली धामणी मस्त होनिया मातली धामणी करती ओढाओढी मस्त लागी करती ओढाओढी मस्त लागी मस्त 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 होनिया मातली धांगडी मस्त होनिया मातली धांगडी मस्त होनिया मस्त होनिया बदले वर टाळी बाजू आता. आता ती तोडायची बघितली सोडायची बघितली पण नैनम छिंदंती शस्त्राने नैनम धत नाही का. सुटल्यानं सुटाना तोडल्यानं तुटा. आता काय करू ज्यानं बांधली त्याच्याकडे जावं लागल. सकाळचा टाइम आहे. दुधाचा रतीवाला आला. ओ मालक दूध घ्या. ती म्हणली कसं वा. हा म्हणला तुका म्हणे कसं जसं असं तसं ना विलाज को क्या विलाज. बाहेर आल्याबरोबर ही लहान पोरं होते. आता किती नाचतेत किती आनंद वाटतो. हा सुख सोहळा मला तर वाटतंय स्वर्गात सुद्धा नसेल बाबा. आणि ती बाहेर आल्याबरोबर लहान पोरं म्हणली बरेच शो पाहिले टीव्हीवर पाहिले चौकट असला शो पाहायला मिळाला नाही. निघाले. एक लक्षात ठेवा लग्नात दिलेली गाठ कोर्टात जाऊन पोटगी दिल्याशिवाय सुटत नाही. देवाच्या बापान दिलेली गाठ त्याच्या एकडे गेल्याशिवाय कशी सुट. निघालं. पती पत्नी मोहर कुणी चलावून माग मोहर कुणी चलावून महाग कुणी सांगूच का. तिची उंची होती 7.5 फूट. ह्याची होती 4.5 फूट. आर कोपाटीवर दोडक्यावणी तर लोबायला दिवस मावळस्तोवर कीर्तन सोडायचं नाही. मग असली प्रमाण सुंदर दिले नाही का. तीच गाठ ऐका उच्चारण कृष्ण परमात्म्याचं काल्याच्या कीर्तनात काय ऐकावं. एक तर सोन्याची चोरी केलेलं पाप संपत. गुरुदारागमनचं पाप असेल ते संपत. दारू पिल्याचं पाप घडलं असेल ते संपत. म्हणून चरित्र ते उच्चारावे ना ऐकावे. कृष्ण परमात्म्याने फक्त कृपा दृष्टीनं पाहिल्याबरोबर गाठ सुटते. म्हणून चरित्र ते उच्चारावे. एक गवळण जळाले यशोदे यशोदे कृष्णा रहावे राधा
एकच करा, कृष्णाला धरून आणा. देव गेले तिच्या घरी. म्हातारी माणसाला काटक असते, दारातच काठी घेऊन म्हातारी उभं राहिली. येऊ तर द्या, झोपतच नाही. सुनन मुलगा घरात झोपलेले होते. देवानी दही दूध खाल्लं आणि आपल्यावर आळ येऊ नये म्हणून सुनबाई झोपल्या होत्या. तोंडाला दया दुधाचं हळूच दार उघडले, देव बाहेर पाऊल टाकल्या बरोबर काय त्या म्हातारीच्या अनेक जन्माची पुण्य असेल. देवाला पटकन पंढरीचा चोरा दरीला, पंढरीचा त्या म्हातारीला. सुनबाईला का जाग येऊन, सुनबाईला तोंडावर हात फिरवला. म्हणले दही दूध तर मी खाल्लं नाही. तोंडाला कुणी लावला असं. दार उघड दिसले. मामी मामी होती दारात. आले बाहेर. हा, माझ्या तोंडाला कोण, हेच काम आहे. डाव्या हातानं सोनाला धरलं, उजव्या हातानं कृष्णा. म्हातारी चल ना, तुझी आई लय बाळ सगुन गुणाचं लय उड्या मारीत होती नाही का. चल ना आता माईपर्यंत चल. जवळ जवळ म्हातारी वेगात निघाली. जवळ जवळ निघाली. मोटरसायकलचा किती वेग असतो मला बसा येत नाही म्हणून माहिती. 100 म्हणा 10 म्हणा का इतक्या वेगात वर्ग उठलं मधून बाहेर आलं. ए कृष्णा कशामुळे चालविले आणि तुला माहित नाही तिथे गेल्यावर बुंदीचा लाडू मिळणार आहे आणि तू एकटाच खाणार का. तुला खायचा आहे का. ऐका कृष्ण नीती. चहा वाटणाऱ्याचा पंतप्रधान जर का होतो हे कृष्ण नीतीत गुह्य जडलेले आहे. ज्यांना वरचे स्टेप पाहिजे असेल त्याने आमच्या श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावं. ऐकावं. विठाला तुला खायचंय का. हो मग इकडे कृष्णानं आपला हात काढून घेतला आणि तिच्या पोराचा हात दिला. जा कुठवर बी आता. आणि देव कट शॉर्ट न गेले. आईने विचारलं ए कृष्णा काय आई दही दूध खाऊन आला का. मम्मी माझंच कसं नाव घेते ग.
जन खाल्लंय ती जोड पयत आहे जरा दम काढ बस. ही गवळण आलीये आणि गवळणीनं आल्याबरोबर आवाज दिला यशोदे आवरी आवरी तुला काला आवरी आवरी यशोदेनं बघितलं माझं तर बाळ माझ्या काकाला कुणाची तक्रार घेऊन आली. पूर्वीच्या काळात ते बुरख्याची पद्धत होती. कसली? माता माऊल्यांना बुरख्याची. आणि मागाडल्या 2-3 वर्षात आपल्याला बुरका देवाला विनंती करत असला बुरखा येऊ देता कामा. यशोदेनं सांगितलं ए काय म्हणतेस आवरी आवरी आपला काला आपण खातो दही तू तोपलोनी हात पुशितो सुनेच्या मुखाला. तोंडावर बुरखा काढल्या बरोबर देव तिकडे दिसला यशोदेच्या काकाला. आणि मग तर काहीच बोला ना. बोल ना काय तक्रार बोल ना. मला जी बोलायचे तुझ्या काकाला कधी येऊन बसला हाताकडे बघितलं तर स्वतःच पोरग गोंदिया कधी काय धरून आणलंय मला. लज्जायमान झाली परत गेली. ऐका दिवस मावळे प्रेमनी कीर्तन काय संपवणार नाही पण नको उन्हाचा कहर आहे. नाथ महाराजांनी वर्णन करावं. अरे पृथ्वीचा कागद समुद्राची शाई सरस्वती लिहायला बसलं तरी कृष्णाच्या खोड्या संपणार नाही. घरचीच खोडी केली. यशोदेनं काका मांडीवर घेतलं आणि दुधाण्यातलं दूध उतू गेलं. यशोदेनं पटकन टाकलं कृष्णाला खाली आणि गेली दुधाण्याकडे. देवाला कळलं आपल्यापेक्षा आईचं प्रेम साईवर जास्त दिसतंय. आता साईचं धडबोल मीच करतो म्हणली. यशोदा बाहेर गेली. एक मोठा दगड घेतला नाही का धैर्य चांगलं. यशोदा आले ए कृष्णा हे कुणी केलं? मी नाही मी नाही करणार आहे आजपासून. नाही रे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एक ड्रायव्हर LP गाडी चालवलेला ड्रायव्हर आणि ते सिनेमाच्या पडद्यापुढे हिकून 100च्या वेगळा ट्रक हिकून 110च्या वेगळा. 1 मिनिटात ट्रकवर ट्रक धडकणार. इतक्यामध्ये ह्याच्या पुढे एक बसलेलं होतं खुर्चीवर आणि मागच्या खुर्चीवर जोड्याच्या लाथानं पुढच्याच्या खुर्चीचं दांड कास पुढला म्हणतो काय करतो दिसत नाही का 2 ट्रकचा अपघात व्हायला आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय ए कृष्णा जा. गाई घेऊन परमात्मा रानात गेली नाही का. उद्या जाईन मी राहणार घेऊन गोदाना. सकाळ झाली गोपाळ गडी आले. आल्याबरोबर यशोदेनं सांगितलं घनश्याम सुंदर आहे श्रीधरा घनश्याम सुंदरा श्रीधरा वा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदया चढी विठ्ठला घनश्याम सुंदरा श्रीधरा. आईनं उठवलं. मग गोपाळगड सहित गेले खेळ खेळायले. आता थोडकच खेळा सांगतो. होतो तुझा खेळ खो खोचा खेळ